सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात मोठा पोर्टेबल इमर्जन्सी लॅम्प श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करण्यात आला। आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या माननीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे फॅन क्लब्स फाउंडेशन तर्फे आमदार वांजळे यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला जगातील पहिला सर्वात मोठा पोर्टेबल इमर्जन्सी लॅम्प नुकताच अर्पण करण्यात आला। यावेळी फॅन क्लबचे संस्थापक अध्यक्ष आयुब खान पठाण, सेक्रेटरी इम्रान पठाण, मनसेचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, माननीय विकास दांगट पाटील, रणजित शिरोळे, कार्याध्यक्ष रमेश भाई पटेल, उपकार्याध्यक्ष रामजी भाई पटेल, चाहते उद्योगपती संदीप भाई गमरे, राजेश भाई बैद तसेच महाराष्ट्रातील असंख्य चाहते उपस्थित होते। त्यांना आमदार रमेश भाऊ वांजळे यांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या। या फॅन क्लबचा 3 महिन्यात 1 लाख सभासद करण्याचा मानस आहे, असे संस्थापक अध्यक्ष आयुब खान पठाण यांनी सांगितले। फॅन क्लब फाउंडेशन तर्फे आदर्श व्यक्तिमत्वाच्या विचारांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। या फाउंडेशन तर्फे खेड शिवापूर येथील प्रसिद्ध दर्गा पीर कमर अली दरवेशलाही असाच इमर्जन्सी लॅम्प अर्पण करण्याचा मानस आहे। ग्रामीण पट्ट्यामध्ये आणि शहरामध्ये जे मला मौलाची साथ आणि मार्गदर्शन करीत असतात अशा आमचे मंचाचे नेते बाबासाहेब दांगट, ज्यांनी फॅन क्लब हे जो काढलाय ते आयुब खान आणि इम्रान पठाण हे दोन्ही आमचे सख्खे भाऊ म्हणजे सहकारी। मला माझा पहिला फॅन क्लब आता ठीक आहे, परमेश्वरांनी एका ग्रामीण भागातून गुरु लागलेला माणूस, शेती केलेला माणूस आणि मशीन दूध काढलेला माणूस, पण दगडूशेठला 20 वर्ष जातो, त्यामुळे त्याच्या आशीर्वादामुळे मला तुमच्यासारखे स्नेही मिळेल, मी दगडूशेठच्या आशीर्वादाने मिळेल असे मी समजतो। कारण तुमच्यासारखे सत्संगी लोक मिळण्यासाठी सुद्धा नशीब लागतं। आणि हे काम करत असताना मी बघितलं, तुम्ही बघितलं असेल की बाबा मी निवडून आलो, नाहीतर माझ्या आईवडिलांची पुण्य मी पहिली समजतो आणि दगडूशेठचा आशीर्वाद। इतर तुमच्यासारख्या शुभेच्छा होत्या पुणेकरांचं म्हणून नाही, मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून गेलो आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पहिल्याच दिवशी मी निलंबित झालो। 9 महिने निलंबित होतो, पण मला आजही दुःख वाटत नाही, कारण काहीतरी आपल्या मराठी माणसासाठी केलं पाहिजे। आयुब आणि इम्रान हे जरी मुसलमान असले तरी आमच्या सर्व धर्म समभावाचा पक्ष आहे, परंतु आबू आदमीला आम्ही का टोकलो? तो मुसलमान वेगळा आहे, देशद्रोही मुसलमान। तो बॉम्बस्फोटमध्ये पण होता, तो मोठ्या टोळीचा गुंड आहे, त्याला दाखवलं पाहिजे की पुण्याची ताकद काय। पण सांगण्याचा उद्देश एवढा की ही देशद्रोही मंडळी अशा कोणतरी रस्त्यावर आणलं पाहिजे की आम्ही चुकलो नाही असं आम्हाला वाटतं। 30 वर्षे तो माणूस महाराष्ट्रामध्ये राहिला, आपल्या मराठी माणसांच्या घामावरती पैसे कमवले, आपल्या मराठी माणसांच्या मतामध्ये आमदार झाला, आणि आम्ही फक्त त्याला मराठीची शपथ घ्यायला सांगितल्यावर त्याने म्हणला मैं नाही लूंगा, त्याला सांगायला लागेल क्यों नाही लूंगा। आता आम्ही पहिलवान आहे शेवटी, परंतु उत्तर प्रदेशचा आहे आणि महिला आहे। पण अशा लोकांना दाखवलं पाहिजे की त्यांच्या पक्षाचं नाव तसं समाजवादी, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। ज्या छत्रपतींनी त्यांच्या पदरी महत्वाच्या पदावर मुसलमान होते त्यावेळेला, दौलत खान सारखे आरमार प्रमुख, बाबा याकूब सारखे गुरुस्थानी, सिद्धी इब्राहिम सारखे अंगरक्षक, आणि त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला ते मदानी मेहतर आग्र्याच्या टायमाला सुटका केली छत्रपतींची। हे आमचे मुसलमान आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे। पण अशी जे लोक असतात ते समाजवादी पक्ष असल्यामुळे ते समाजात लोक वाद लावतात, आणि तो त्याच्या भाषणात त्यांनी सांगत असतो मैं आजमगड खाऊ म्हणून माझ्या भाषणात सांगायला लागतो, अरे पागल तू आजमगड का, तू मैं भी तू शेंगर खाऊ। म्हणून अशा लोकांना कोणीतरी मराठी मावळा शेंगरच्या पायथ्याचं काय करू शकतो, तर तो मोठ्या टोळीतला गुंडा असल्यामुळे त्याला वाटतं मी तो मोठा आहे। शेवटी आम्ही शेवटी गुरं राखले असल्यामुळे आम्हाला दगडाची पत्थर के सनमाले लोक आहेत, त्यामुळं घडी भाऊ पाहिलं आणि वाटत चोराने अडवलं, काय फायदा। त्यामुळे अशा लोकांना दाखवलं पाहिजे किती मोठा गुंडा असला तरी
जेव्हा 2 हात करायला लागतात तेव्हा खरी ताकद असेल त्याचंच काम चालतं. म्हणून अधिक न बोलता तुम्ही हा प्लॅन काढला, गोरगरिबांसाठी याचा उपयोग करावा. शैक्षणिक असतील विद्यार्थ्यांसाठी, पीडितांसाठी, हॉस्पिटलच्या मदतीसाठी याचा वापर करावा. कारण आपण आता दिसायला तरी गॉगलवरचा फोटो टाकलाय, सोन्यावाला फोटो टाकलाय, तर लोकांना वाटतं मी मोठ्या टोळीतला मुलं तसं बिलकुल कुणी आपल्या फाउंडेशनने यायला नको असं वाटतं. पण लोकांना तरुण पोरं लई खुश असतात. तुम्ही उद्घाटन ठेवलं 10चा आम्ही आलो 12ला, तरी लोक थांबतात की त्यांना वाटतं हा पिक्चर माझा विलन आहे स्पॉट. पण जरी मी सोनं घालत असलो आणि दिसायला गुंडासारखा असलो तरी आमचं टोटल विरोधाभासातलं काम चालतं. हे सोनं घातलं तरी विरोधकांमुळे घालत असतो. आमच्या दाजींनी सांगितलं विरोधकांच्या नाकावर खिचून घाला, आम्ही आहे तुमच्या मागे. कारण का तर हे आपल्या कष्टाचं सोनं हे निवडणुकीच्या आधीच आहे, निवडणुकीच्या नंतरच. आणि आपण याचा टॅक्स भरलेला आहे. पण विरोधकांनी जर निवडणुकीच्या आधी काढला असं म्हणलं असते निवडणुकीत त्याला पैसा कमी पडला म्हणून मोडलं, आणि निवडणुकीनंतर काढला असं म्हणलं असते निवडणुकीच्या लई दिवाळा निघाला म्हणून मोडलं. म्हणून ठरवलं आता घालायचं. परंतु हे सोनं जरी मी घालता तरी याला जास्त महत्व देत नाही. हे सोनं जरी दिसायला पिवळा असला आणि पवित्र धातू असला तरी तुमच्यासारख्यांच्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे, आयुष्याचं सोनं झालं पाहिजे अशा मताने मी कार्य करतो. आम्ही न बोलता तुम्हाला दिवाळी अजून चालूच आहे, अजून कर्ज कापणे आपल्या संपलेलं नाही. त्यामुळे दिवाळीच्या परदेच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो. आणि तुम्ही चांगलं काम करावं. जिथं आम्हाला तुम्हाला मदत मागता येईल तिथं तुम्ही 100% मागा. आम्ही 100% तुमच्यासाठी अवेलेबल असतो. आणि कधी तुम्हाला काय अडचणी वाटल्या, शैक्षणिक वाटल्या, हॉस्पिटलच्या वाटल्या, तरी तुम्ही घरातला आमदार समजून, तुमचा घरातला आमदार तुमचा घरातला सदस्य आहे असं समजून मला कामं सांगावी अशी माफक अपेक्षा तुमच्याकडून बाळगून माझ्या 2 शब्द संपवतो. आणि दगडूशेठ यांनी एक आता दिवा केला आहे तयार. दगडूशेठला मी रोज येत असतो आणि दगडूशेठच्यांनी प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि दगडूशेठ आशीर्वाद तुम्हाला पुढच्या काळात जीवन जगण्यासाठी मिळो अशी दगडूशेठ प्रार्थना करतो. इमर्जन्सी लाईट आपण दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण करत आहोत. आयुक्त प्रधान यांनी बनवलेला हा इमर्जन्सी लाईट अशाच पद्धतीचा एक इमर्जन्सी लाईट शिवापूरलाही अर्पण करण्याचा मानस आहे. पहिलं म्हणलं की थोडं उलट पालट पूर्ण उंच असलेला असा हा इमर्जन्सी लाईट आहे. हा दगडूशेठ हलवाईला आपण अर्पण करणार आहोत. इकडे बघा, समोर बघा सगळं. 1-2 मिनिट